विलेपार्ले मुंबई येथील जैन मंदिर बुधवार दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी बीएमसी प्रशासनाद्वारे पोलीस बंदोबस्तात पूजा अर्चा व अभिषेक चालू असताना सर्व भक्तांना सक्तीने बाहेर काढून जेसीबी मशीनद्वारे उद्ध्वस्त करण्यात आले। वास्तविक हे श्री 1008 दिगंबर जैन मंदिर 26 वर्ष जुने असून नियमित हजारो भाविक दर्शनास आणि पूजापाठ करण्यास येत असताना तसेच हा वाद न्यायप्रविष्ट असताना हे कृत्य करण्यात आले। या कृत्याचा देशभरात जैन बांधवांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून गावागावात मोर्चे, धरणे, निवेदने अशी आंदोलने होत आहेत। जैन मुनी, साधू, साध्वी जे पायी विहार करत असताना त्यांच्यावर हल्ले होतात, अनेक वेळा अपघातात मृत्युमुखी पडतात, त्यांना पोलीस संरक्षण मिळावे। अनेक जैन मंदिरांवर तीर्थक्षेत्रावर अतिक्रमण होत आहेत, ते बंद व्हावेत ह्या प्रामुख्याने मागण्या असणार आहेत। सोलापुरात सुद्धा जैन बांधव एकत्र येऊन सकल जैन समाजातर्फे सर्व पंथीय जैन समाज व पदाधिकारी यांची 19 व 21 एप्रिल रोजी बैठक घेऊन त्यामध्ये असे ठरवण्यात आले की गुरुवार दिनांक 24 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता बाळीवेस येथील गांधीनाथ रंगजी जैन बोर्डिंग येथून मोर्चा काढण्यात येणार असून त्या मोर्चामध्ये जिल्ह्यातील जैन बांधव घोषणा देत सामील होतील। मोर्चाचा मार्ग बाळीवेस, गांधीनाथ रंगजी जैन बोर्डिंग, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवी वेस पोलीस चौकी, 4 पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पूनम गेट असा राहणार आहे। सर्व जैन बांधव सफेद वस्त्र धारण करून काळी फीत लावून सामील होतील। पूनम गेट पाशी या मोर्चाचे रूपांतर सभेत होईल। त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे। या दिवशी व्यापार, दुकाने, उद्योगधंदे बंद ठेवण्यात येणार आहेत। सकल जैन समाजातर्फे आवाहन करण्यात येत आहे की जास्तीत जास्त संख्येने या मोर्चात महिला, पुरुष, युवक, युवती यांनी सहभागी व्हावे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सकल जैन समाजातर्फे आक्रोश मोर्चानंतर निवेदन देताना केतनभाई शहा, सुनील गांधी, कल्पेश मालू, कैलास कोठारी, सुहास शहा, अभिनंदन विभूते, संतोष बंब, संघवे मॅडम, पल्लवी मेहता, पद्मराका आदी उपस्थित होते।